बघत आहात मागं प्रचंड पाणी झालेलं आहे आणि अनेक गावं याच्या मागे आहेत. कुठल्या कुठल्या गावाचा संपर्क तुटलेला आहे आणि हा पाणी अजून काय पर्यायी रस्ता आहे का इथल्या लोकांना जाण्याचा? इथं सध्या तर एकही पर्याय रस्ता नाही. पुढं सागमाल, फणसगाव, तिलमाल, घोडसाखरे आणि 4-5 पाड्या आहेत. हे लोकांचा पूर्णच आता रस्त्याचं म्हणजे जाण्याचा संपर्कच तुटलेला आहे. मग पर्यायी रस्ता पण नाही आपल्याकडं. पाणी पूर्ण संपल्याशिवाय नाही जाऊ शकत. काही एखादं सपोज अर्जंट पेशंट वगैरे झाला तर प्रॉब्लेमच होतो. जर अर्जंट एखादा पेशंट तुम्ही आता बोलल्याप्रमाणे समजा एखाद्याला गरज असेल तर मग पर्यायी काय? पर्याय काहीच नाही, कारण दुसरा रस्ताच नाही आहे. तिकडनं जंगलातून इथून लगभग म्हणजे 10 किलोमीटर फणसगाव किंवा सागमालपासून लगभग 10 किलोमीटर व असं जंगलातून चालत जायचा रस्ता आहे फक्त. ते पण 1 ते 1-1.5 तासाचा रस्ता असू शकतं पावसामुळं तरी. साधारण किती वर्षापासून अशी परिस्थिती आहे? आता लगभग आता भारत स्वतंत्र झाल्यापासून हीच परिस्थिती आहे. आणि प्राचीन काळात तर हा पूल पण नव्हता. म्हणजे असं काही एक जुनं आपले वडील सांगायचे का त्यावेळेस 90च्या काळात रस्ता नव्हता. हा पूल आता लगभग 20 वर्षापूर्वी झाला असं. नाही तर मग प्रॉब्लेमच व्हायचा. लोक तशीच हे यायची पाऊस कमी झाला. नाही तर मग तिकडनं वैतर ना मार्गी जायची खर्डीला, कारण दुसरा रस्ता नसल्यामुळे. याच्यापूर्वी यांनी काही असं जर पत्रेव्यवहार केलेला आहे का आम्हाला रस्ता पावसामध्ये असा ब्लॉक होतो? हां, आपण बरेच वेळेस हा पुलाची उंची व्हावी असं आपण पत्रव्यवहार केलेला आहे, पण अजून तरी त्याच्यावर काही रिस्पॉन्स नाही भेटला. काय तुमची मागणी आहे? आता आपली तर मागणी एकच असणार का जेणेकरून हा पुलाची लवकरात लवकर 1-1.5 मीटरची तरी उंची व्हावी, कारण तो 1-1.5 मीटर जर डबल याची उंची असली तर मग नाही शक्य बुडणार नॉर्मली पावसाला. आता लगभग 1-1.5 तास जोराचा पाऊस झाला आणि पुलच गायब झाला. त्यामुळं जर 1-1.5 मीटर उंची असली तर शक्यतो नाही बुडणार असं आपल्याला वाटतं. बस